मी राहुल गांधींचा समर्थक, ते या देशाचा नेता आहे हे सांगणारा पहिला माणूस मी. छात्रों की गूंज आधी संजय राऊत यांचं वक्तव्य. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्यात येत आहेत. ते छात्रों की गूंज या कार्यक्रमाला संबोधित करण्यात आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी या देशाचे नेते आहेत. जर ते ABVPला मान्य नसेल, मोदी शहा मानत नसले तरी ते भविष्यामध्ये संसदेत राहुल गांधींसमोर या नेत्यांना विरोधी पक्षात बसावं लागणार आहे, याची त्यांनी मानसिक तयारी करून ठेवावी, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. राहुल गांधींचा कार्यक्रम पाहत होतो पुण्यात. पुणे पोलिसांनी त्यांना 30 अटी टाकलेल्या आहेत. विरोधी पक्षनेते आहेत ते. राहुल गांधी परदेशातून आलेत का? राहुल गांधी या देशाचे नागरिक नाही आहेत का? पुण्यात अमित शहा येतात, अन्य नेते येतात, त्यांच्यासाठी अशा अटी टाकल्या जातात का? आम्ही आलो की खास करून राहुल गांधी आले की अटी टाकायच्या, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. याचं कारण म्हणजे एकच, भाजपची यंत्रणा, त्यांची सत्ता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या भाजपच्या पडझडीला सुरुवात होईल असं घाबरलेलं सरकार आहे. मोदी शहाचे चेहरे बघा, तुम्हाला काय ठिक्कर पडलेले चेहरे आहेत. राहुल गांधींना ते घाबरले आहेत. काल राहुल गांधींनी संसद मार्ग पोलीस स्टेशनला जाऊन ठिय्या मांडला. पॅलेट गन चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल करायला लावला. सरकार झुकलं, असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. बघा, रोहित पवारांनी बॅनर जरी लावले असले तरी राहुल गांधी जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून आम्ही त्यांचे समर्थक. मी एक पहिला माणूस की राहुल गांधी हाच देशाचा नेता आहे सांगा. तेव्हा लोक मलाही वेळात काढत होते आणि राहुलजींनाही पप्पू म्हणतो. तेव्हा मी एकटा होतो माझ्या पक्षामध्ये आणि बाहेर राजकारण की हाच देशाचा नेता आणि हा देशाचं नेतृत्व करतो. आता होल्डिंग बिल्डिंग लावतात लावतात, जवळीकता वाढली असू द्या. हो, पण चांगली गोष्ट आहे ना. तर चुकीचं काय दाखल झाले ABVPच्या गुंडांवर दाखल झाले नसते. मुळात ABVP गुंडगिरी करते हीच मोठी गोष्ट आहे. त्यांना बळ कुठून आलंय माहित नाही. बघा, राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहे. ते या देशातल्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. या देशाचे ते नेते आहेत. जरी ABVPला ते मान्य नसलं किंवा मोदी शहा मानत नसले तरी भविष्यामध्ये पार्लमेंटला राहुल गांधींच्या समोरच विरोधी पक्षामध्ये ह्या लोकांना बसावं लागणार. हे त्यांनी आता मानसिक तयारी केली पाहिजे. राहुल गांधी यांचा जो कार्यक्रम आहे मी पाहत होतो पुण्यात. पुण्याच्या पोलिसांनी त्यांना 30 अटी टाकलेल्या आहेत. देशाच्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्याला लोकसभेत असलेल्या 30 अटी टाकलेल्या आहेत. राहुल गांधी का परदेशातून आलेले आहेत का? राहुल गांधी या देशाचे नागरिक नाही आहेत. पुण्यामध्ये अमित शहा येतात, अन्य काही नेते येतात, त्यांच्यासाठी अशा अटी टाकल्या जातात का? आयुक्तांकडून टाकल्या गेल्यात कधी बघा. पण आम्ही आलो की अटी टाकायच्या, खास करून राहुल गांधी. याचं कारण एकच आहे, या देशातली भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि जसं मी काल आपल्याला सांगितलं की सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात. घाबरलेलं सरकार. मोदी आणि शहांचे चेहरे बघा, चेहरे बघा, दोघांची काळे ठिक्कर पडलेले चेहरे आहेत. हे घाबरलेले आहेत राहुल गांधींना. काल सुद्धा राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशनला जाऊन तो ठिय्या मांडला आणि पॅलेट गन्स चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करायला लावला, FIR दाखल करायला लावला आणि सरकार झुकलं. त्याच्यामुळे पुण्यातल्या भाजपच्या लोकांना वाटत असेल की ते फार मोठी मर्दुमकी गाजवत आहेत, फार मोठे शौर्य गाजवत आहेत, पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी करू इच्छितात. ही त्यांना लागलेली अखेरची घरघर. ही गुंडगिरी भविष्यामध्ये मोडून काढली जाईल, हे मी तुम्हाला आता सांगतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.